तर आजच्या व्लॉगमध्ये बोलायचं एवढंच आहे की 2 दिवसापासून व्लॉग नाही आले होते, तर त्याच्यामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये पण, की बरेचशा कमेंटमधून मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही आधीचे जर व्लॉग बघितले त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट्समध्ये हे विचारलं होतं, बरेचसे असे क्वेश्चन विचारले होते, पण ते मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नाही देणार आहे. पण त्याच्यातले काही असे रेअरली जे क्वेश्चन जास्त मला विचारले गेले, जसे की ज्याच्यावरती जास्त विचारले गेले मला, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जे प्रश्न आहेत मला विचारलेले ते सांगते मी. तर मला एक सगळ्यात जास्त प्रश्न विचारला म्हणजे तो या मंथमध्ये भरपूर वेळा मला हा प्रश्न आला, ही कमेंट आली, ह्याचा मला DM पण आला की तू जॉबला का जाते. तर मी जॉबला का जाते तर हा माझा एक तुम्हाला मी रिझन जो ना तो माझा आन्सर आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आय होप मला माहिती तुम्ही सगळेजण ही व्हिडिओ पूर्ण वॉच करणार आणि कंटिन्यू बघा, कारण ह्याच्यामध्ये मी कुठले तुम्हाला माझे जे काही तुम्हाला प्रश्न पडलेत माझ्याबद्दलचे की मी कशी सर्व्हाइव्ह करते किंवा काही पण गोष्टी तुम्हाला माझ्याबद्दल अशा पडलेल्या आहेत त्याचं मी पूर्ण असं आन्सर देणार आहे, ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. जे की तुम्हाला तर माहिती आहे आपण कोणासोबत शेअर नाही करू शकत, जेवढं आपल्याला एक जवळचा व्यक्ती नसतो काय मनातल्या गोष्टी बोलायला, त्या आपण यूट्यूबवरती बोलतो, कारण तिथं ऐकणारे असतात आपल्या गोष्टी, आपल्याला एक चांगलं सजेशन देणारे लोक पण असतात, काही वाईट बोलणारे पण असतात, पण काही चांगलं सजेशन देणारी पण लोक असतात. म्हणून मी हा तुम्हाला सांगते, कारण की बऱ्याच दिवसापासून मला सगळ्या ताई विचारत होत्या की तू जॉबला का जातेस. काय कायांना आवडलं मी जॉबला गेले, तर काय कायांना ते खटकलेलं पण आहे, तर तेच मी थोडक्यात सांगते की मी जॉबला का जाते. तर जॉबला जायचं माझं रिझन असं आहे, एक हेतू माझा असं आहे जॉबला जायचं की तुम्हाला तर माहिती आहे की लेडीज वर्ग जास्त घरामध्ये राहून राहून थोडंसं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये दिवसभर काही ना काही विचार चालू असतात, त्या टेन्शनमध्ये असतात, किंवा घरातले सगळे कामं एकदाच करायची, बाळाला सांभाळायचं, हर एक गोष्टी आपल्याला त्यात करायच्या, आणि घरामध्ये राहिल्यावर कसं सतत आपल्याला तेच काम करायला लागतं, आणि कामं असू दे पण आपल्या डोक्यामध्ये म्हणजे सारखे तेच विचार येतात. तर तर कुठंतरी असं वाटतं की नाही आता आपण कुठंतरी घरातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि जेव्हा एखादी मॅरिड लेडी जी असते तिला बाळ वगैरे असते किंवा काय अजून तिच्यावरती घरातले काही कामाच्या जबाबदारी असतात, तर ती जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा तिच्यासाठी एक तो खूप चांगला हे असतो, तिला एक चांगली संधी भेटलेली असते. कारण की जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा आपल्या डोक्यात कुठलेच असे विचार येत नाही, निगेटिव्ह विचार तर कधीच येत नाही. आपण पूर्ण पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी करत असतो, आपल्या डोक्यात सगळे पॉझिटिव्ह विचार येत असतात. आणि जेव्हा आपण बाहेरनं घरामध्ये येतो ना तेव्हा एक आपण फ्रेश वातावरण, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपण घरामध्ये येतो. तर हे मुख्य कारण असतं घरातनं बाहेर पडायचं. आणि घरातनं बाहेर आपण फिरायला तर जातोच, पण शिवाय जेव्हा आपण जॉबला जातो, जेव्हा एखादी लेडीज जॉबला बाहेर जाते तेव्हा तिला तिचे स्वतःचे हक्काचे पैसे पण भेटतात. घरातून तर आपल्याला भेटतं, पण आपल्याला स्वतःच्या हक्काचे पैसे भेटतात, प्लस त्याच्यानंतरला एक फ्रीडम, असं थोडासा फ्रीडम आहे, पण एक असं असं ना आपल्या माइंडचा जो फ्रीडम तो आपल्याला भेटतो. आणि असं हे डोक्यातून निघून जातं की नाही यार माझी लाईफ फक्त हीच नाही आहे, तर बाहेर खूप मोठी लाईफ आहे. तर हे एक मोठं रिझन आहे की घरातनं आपण एखादी लेडीज बाहेर का पडते. तर फिरायला तर रोज रोज बाहेर पडू शकत नाही, त्याच्यामुळे आपण एक छोटासा काम पकडतो ज्याच्याने आपल्याला स्वतःला पण सॅटिस्फॅक्शन होईल. म्हणून जॉबला जायचा माझा हा डिसिजन होता. तर सो काही लोकांना खूप जास्त आवडला, तर काहींना तो डिसिजन माझा नाही आवडला. तर माझा डिसिजन आणि मी का जात होती जॉबला ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. आणि सेकंड म्हणजे मला बरेचदा तुम्ही बघितले कपडे वगैरे धुताना घरामध्ये, तर मी हातानेच कपडे धुते. तर काहींना असं वाटतं की बरोबर कपडे धुवत नाही वगैरे काय ते, पण जसे मला कपडे धुवायला येतात ना तसेच मी कपडे धुते. कारण की आपण तर लहानपणापासून शिकलेलो नाही आहेत की कपडे वगैरे कसे धुवायचे. जसं आपण वयामध्ये येतो त्यानुसार आपण सगळं बघतो, आपल्या घरातल्यांचं काम कोण कसं करते काय करते हे सगळं बघून बघून आपण शिकतो. तर तसं आहे माझं पण काहीसं. तर कपडे वगैरे हाताने का धुते, कारण आमचं घर तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही तर आमचे व्लॉग्स डेली बघतच असता. आमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त आमच्या घरामध्ये कपड्याची मशीन नाही आहे. आणि मे बी ते तुम्हाला मी खरं सांगते, आमच्या घरात कपड्याची मशीन येणार पण नाही आहे, कारण की माझ्या घरात सासूबाईंना मशीनने कपडे धुतलेले नाही आवडत. सो त्याच्यामुळे आम्ही कपड्यांची मशीन घेत नाही आहे घरामध्ये. आणि माहिती नाही मला पुढे येईल की नाही घरामध्ये कपड्यांची मशीन, कारण त्यांना असं वाटतं की मशीनमध्ये कपडे चांगले निघत नाही, हे त्यांची थिंकिंग आहे तशी, तुम्ही तर समजू शकता. त्यांना वाटतं की हाताने कपडे चांगले निघतात, मशीनमध्ये कपडे चांगले निघत नाही. सो त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये मशीनसाठी नाही आहे. तर असं होतं ते.
आणि मशीनच्या बाबतीत बोलायला झालं तर मला बरेच लोक बोलत होते आणि इवन जे पण कोण घरी येतात ते पण बोलतात, कधी पण कपडे धुताना बघतात, मला बघतात, सासूबाईंना पण बघतात की तुम्ही लोक हाताने काय एवढे कपडे धुता, तुमच्याकडे एकदा ऑलरेडी एवढे कपडे असतात, सगळे काय असतं. तर त्या असं नेहमी मी त्यांना नेहमी हा प्रश्न करत असते घरामध्ये. असं नाही की मी त्यांना काही बोलत नाही, त्यांना मी विचारत पण असते की आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही बोलताना मग आपण मशीन का घेत नाही. ते बोलतात मशीन घ्यायला काय नाही, पण मशीनमध्ये कपडे नाही निघत नीट आणि मला स्वतःला मशीन आवडत नाही, माझा पूर्णपणे त्याला हे आहे नाही आहे मशीनसाठी, असे बोलतात त्या. पण बघू, इन केस जर मी समजा सेपरेट वगैरे कधी राहिली तर मी ती मशीन घेऊ शकते कपड्यांची, कारण की मला असं वाटतं की मशीन बेटर आहे. म्हणजे माझ्या थिंकिंगनी, माझ्या जनरेशनच्या याच्याने जर मी विचार केला तर मला असं वाटतं की कपड्याची मशीन ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये कपडे पण चांगले सुकतात. तर असं आहे. आणि हा बऱ्याच टायमाला तुम्ही सगळेजण म्हणजे असे पण बोलता, म्हणजे घरामध्ये असं खूप सारं काय पण होत असतं, कधी कधी प्रत्येकाच्या घरामध्ये होत असतं, जसं की भांडं लागतं घरात इथे, तर भांडणं होत असतात किंवा छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतच असतात. आणि इवन जर आपलं लग्न झालं असेल तर आपल्याला तर तिथं म्हणजे आपण राहतो ज्या घरामध्ये तिथं तर आपलं कोण नसतं, आपल्याला असं म्हणजे हर टाइम वाटतं, प्रत्येक लेडीजला वाटतं की अरे मी एकटीच आहे इथे, अरे हे लोक एवढे जण आहेत मला बोलायला, असं तसं असतं. तर आणि मला हा प्रश्न तर खूप वेळा विचारला होता की तुझी सासूबाई हमेशा तुझ्या अगेन्स्टच असते, विक्रांतची साईड जास्त घेते. तर ही गोष्ट खरी आहे, कारण की त्या म्हणजे माझ्याबद्दल माझी पण साईड कधी कधी घेतात, असं नाही घेत, मी बोलत नाही, पण ते त्यांच्या शेवटी ऑब्व्हियसली त्यांचा मुलगा येतो आणि कोणत्याही घरामध्ये आणि कोणतीही आई पहिल्या स्वतःच्या मुलांची साईड घेणार किती काय झालं तरी, ओके, आणि मग समोरच्याला बोलणार, कारण की असतं प्रत्येकाच्या घरामध्ये तेच असेल, कारण की त्यांना असं वाटतं की माझी मुलं चुकीची नाही वागू शकत कधीच. सो ही बाहेरून आलेली मुलगी आहे, ही चुकीचं वागू शकते बिकॉज मी तिच्यावर ट्रस्ट नाही करत, मी माझ्या मुलावर ट्रस्ट करते, असे गोष्टी असतात काहीच्या. सो त्याच्यामुळे ना मग असंच होतं. मग बरेचशा घरामध्ये असं असेल मे बी, जर तुम्ही जर मॅरिड असेल आणि तुमच्या घरात तुमच्या लग्नाला पण जास्त वर्ष झाली असतील आणि तुमच्या घरामध्ये पण जर हे वातावरण असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा की हर एक सासूबाई आपल्या मुलाची साईड घेतात म्हणजे घेतातच, आणि आपली पण घेतात, पण जास्त त्यांच्या मुलाची साईड ते घेणार. सो असा हा माझा होता उत्तर त्यांना सगळ्यांना की हो असं होतं की ते त्यांच्या मुलाची साईड घेतात. आणि हे मे बी माझ्याच घरात नाही आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये असू शकतं. आणि तुमच्या घरात हे आहे का मला तुम्ही सांगा, कारण की मी खूप कन्फ्यूज असते, मला कधी कधी असं वाटतं हे सगळं माझ्यासोबतच असतं का असं. मग तुमच्या कमेंट्स वगैरे तर काय काय ताई आहेत त्यांच्या लग्नाला वर्ष झालेत खूप, त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे, किंवा ज्यांना नात्यांबद्दल सगळं माहिती आहे काय, तर त्यांच्या कमेंट्स येतात ना. जेव्हा एका ताईने मला एवढा मोठा मेसेज केला होता इंस्टाग्रामला, पाठवलं होतं खूप मला लिहून त्याच्यामध्ये की हे रेंज तुझ्यासोबतच नाही घडत आहे, हे तूच नाही याच्यामध्ये, तर याच्यामध्ये जेवढ्या पण लेडीज आहेत त्यांच्यासोबत अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. आणि घर आहे, घरामध्ये हे असं भांडं लागतं, तर आपण पण सावरून घ्यायचं, आणि सावरताना आलं तर थोडं बोलायचं पण हे असं असतं. तसं तू जास्त लोड घेऊ नको, तू याच्यात डिप्रेस नको होऊ, असे म्हणजे कमेंट्स येतात. आणि बाळाचं तर बाबू खूप छान आहे, माझी खूप मस्त आहे, आणि लवकरच मी तुम्हाला सांगेन, तुमच्यासोबत शेअर करेनच की लवकर आपल्या घरामध्ये खुशीचं वातावरण पण येणार आहे, तर ते पण मी तुम्हाला सांगेन. तर तुम्ही असंच मला सपोर्ट करा आणि व्लॉग बघत जा, आणि तुमच्या हर एक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देणंच. आता जरी हा व्लॉग खूप मोठा होऊ शकतो, पण मला हा छोट्यातच करायचे आहेत, सो त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जास्त क्लिअरली काही बोलत नाही अजून. तर अगेन्स्ट जेव्हा नेक्स्ट व्लॉग येईल ना तेव्हा त्याच्यामध्ये मी नक्की बोलेन. पण तुम्ही मला तुमच्या कमेंट्स सांगा, कमेंट्समधून जे मी काय उत्तरं दिली तुम्हाला प्रश्नाची, जे मी काही तुमच्यासोबत शेअर केलं ना ते तुम्ही मला एक्झॅक्टली नक्की सांगाच की कसं तुमच्याकडं पण असं असतं का. तर जे मला जास्त प्रश्न तुम्ही विचारले होते ना ते मी सांगितले, जसे कपड्याचे मशीनचं पण बोलले, आणि सासूबाई हमेशा साईड घेतात हे तर मी तुम्हाला बोलून दाखवलंच. आणि राहिला प्रश्नामध्ये जॉबचा, तर तो पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि लवकरच वाट बघा व्लॉगची. तर भेटूया, आणि आय एम सो हॅपी. तोपर्यंत बाय बाय गाईज, चलो.